Good evening, friends. My name is सुमित क्षीरसागर. द युनिक अकॅडमीच्या वतीने आयोजित या वेबिनार सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या वेबिनारची सुरुवात मला तुम्हाला एका प्रश्नाने करायची. तो प्रश्न आहे की तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? व्हॉट डू यू वॉन्ट टू बी वेन यू विल ग्रो अप? आता हा प्रश्न जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा ऐकला असेल, तुमच्या घरात येणाऱ्या नातेवाईकांकडून किंवा तुमच्या आजूबाजूच्या मोठ्या मंडळींकडून, तेव्हा तुमचं वय साधारणपणे 10 ते 12 या तुमच्या वयोगटात तुम्ही असाल. आता वय वर्ष 10-12 मध्ये तुम्हाला जितकं ज्ञान असतं, त्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही काही प्रश्नांची काही उत्तर द्यायचा प्रयत्न करता. आपल्याकडे त्यातल्या त्यात या प्रश्नाची काही पॉप्युलर उत्तरं असतात, जशी डॉक्टर, इंजिनियर, पायलट. कुणाला सिनेमे आवडत असतील, ॲक्शन मूव्हीज आवडत असतील लहानपणी, तर तो म्हणेल ॲक्टर. कुणाला क्रिकेट आवडत असेल किंवा एखादा विशिष्ट स्पोर्ट्स आवडत असेल, फुटबॉल आवडत असेल, हॉकी आवडत असेल, तो दॅट पर्सन विल से आय वुड लाईक टू बी स्पोर्ट्स पर्सन ऑर क्रिकेटर. इफ समवन लाईक्स APJ अब्दुल कलाम, कुणाला अब्दुल कलाम आवडत असतील तर ते म्हणतील सायंटिस्ट. आणि आपल्या स्कूलमधल्या, कॉलेजमधल्या, शाळेतल्या शिक्षकांकडे बघून काही जणांना टीचर व्हावं असंही वाटत असेल. आता मुळात जसं मी सांगितलं, ज्या वयात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं, तुमचं वय होतं 10 ते 12. त्या वयामध्ये जे ज्ञान तुमच्याकडे होतं, त्या ज्ञानावर आधारित तुम्ही हे उत्तर दिलं. याचा परिणाम असा होतो की हे जे उत्तर तुम्ही वयाच्या 10व्या-12व्या वर्षी दिलेलं असतं, ते फिक्स राहत नाही. द आन्सर टू दॅट क्वेश्चन इज नॉट फिक्स्ड अँड दॅट इज क्वाईट अंडरस्टँडेबल. तुम्ही तुमच्या वयाच्या 10व्या-12व्या वर्षी दिलेलं उत्तर तेच तुमच्या करिअरची दिशा ठरवेल ह्याची शाश्वती नसते, किंवा आपण असं म्हणूया की सहसा असं होतच नाही. आणि ही खूप सर्वसामान्य गोष्ट आहे. कारण जसं आपलं वय वाढतं, जसे आपण शिकतो, जसे आपण विकसित होतो, तसे आपण बदलतो. राईट? ॲज वी ग्रो, वी लर्न, वी इव्हॉल्व अँड मोस्ट इम्पॉर्टंटली वी चेंज. अँड चेंज इज अ रूल ऑफ अ नेचर. बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट बदलते. सो त्याच्यामध्ये तुम्हाला वयाच्या 10व्या-12व्या वर्षी जे वाटलं ते अर्थात पुढे वाटत नाही, ते बदलताना ते होणं खूप साहजिक आहे. हे असं का होतं? कारण जसं तुम्ही मोठे होता, तुमचं नॉलेज बेस वाढतो, तुमचं ज्ञान वाढतं, तुमची जगाकडे बघण्याची दृष्टी अधिक विकसित होते, अधिक प्रगल्भ होते. आणि त्या प्रगल्भतेमधून तुम्ही जे पर्याय तुमच्या करिअरसाठी निवडता, ते आता अधिक स्पेसिफिक व्हायला लागतात, किंवा अधिक अर्थपूर्ण व्हावे लागतात, अधिक प्रॅक्टिकल व्हायला लागतात. राईट? आणि त्याचा परिणाम म्हणून तुमचे पर्याय जसे तुम्ही मोठे होता तसे अजून बदलतात. डॉक्टर, इंजिनियर हे ऑप्शन अर्थातच कायम राहतात. त्यासोबत नवीन ऑप्शन जे कदाचित तुमच्या लहानपणी तुम्हाला माहिती नव्हते, किंवा माहिती असले तरी कदाचित त्या वेळेत इतके इंटरेस्टिंग वाटले नसते, असे लॉयर, जर्नलिझम, आर्मी, चार्टर्ड अकाउंटंट किंवा IAS ऑफिसर, असे पर्याय तुम्ही तुमच्या करिअरमध्ये ऍड करता. ह्या नवीन गोष्टींची ऍडिशन तिथे होते. यातला जो शेवटचा पर्याय आहे IAS ऑफिसर, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. ठीक आहे? ज्या लोकांना पुढे जाऊन IAS किंवा UPSC ची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं माझं स्वप्न आहे, असं ज्या विद्यार्थ्यांना वाटतं, त्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या माहितीसाठी इथून पुढचा व्हिडिओ आपण डिस्कस करणार आहोत. तर बेसिकली ज्या विद्यार्थ्यांनी आत्ताच आपली 10वी किंवा 12वी किंवा 11वीला असतील काही विद्यार्थी, किंवा ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला, ज्यांना पुढे जाऊन UPSC द्यायची आहे, IAS एक्झामिनेशन द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आजची ही आपली चर्चा आहे. आता अशा विद्यार्थ्यांचे काही टाईप्स असतात, काही प्रकार असतात. कसे? पहिला जो टाईप तुम्ही बघू शकता तो आहे की असे विद्यार्थी, दोज हू ऑलवेज वॉन्टेड टू बी अन IAS ऑफिसर, की ज्यांना अगदी पहिल्यापासून माहिती होतं, लहानपणापासून त्यांच्या अवतीभोवती पेपर वाचून, त्या मोठ्यांकडून माहिती घेऊन, घरातच कोणी ऑफिसर आहे त्याच्याकडे बघून, युट्यूबवर बघून काही व्हिडिओज, टीव्हीमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये काही मुलाखती वाचून तुम्हाला वाटलं की मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, आणि अगदी गेल्या 5-6 वर्षात तुमचं ते स्वप्न अजूनही कायम आहे. हा एक प्रकार झाला. दुसरा आहे की ज्यांना रिसेंटली परीक्षेबद्दलची माहिती मिळालेली आहे आणि त्यांना वाटतं की मी ॲज अ करिअर म्हणून हा ऑप्शन एक्सप्लोर करू शकतो. तिसरा ऑप्शन आहे की काही जणांना फक्त परीक्षेचं नाव माहिती आहे की UPSC नावाची एक परीक्षा असते बाबा, पण म्हणजे नक्की काय माहिती नाहीये, पण बघायचंय. पुढचे काही विद्यार्थी असे असतील की ज्यांना काहीच माहिती नाहीये, पण त्यांना माहिती करून घ्यायचं.
आणि त्याच्या पुढचा प्रकार असेल की ज्यांना एक करिअर म्हणून पुढे जाऊन मला जेव्हा माझं करिअर घडवायचं आहे त्यामध्ये UPSC हा एक ऑप्शन असू शकतो का, तो ऑप्शन त्यांना एक्सप्लोअर करायचा. तो बेसिकली इथून पुढे जी चर्चा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे आपण आता प्रकार बघितले, अशा 10वी 11वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची ही चर्चा आहे. ठीक आहे. आता मुळात आपल्याला जसं आपण पाहिलं की आपले निर्णय बदलतात आणि कुठलाही निर्णय जेव्हा तो माहितीच्या आधारे घेतलेला जातो, एनी डिसिजन विच इज बेस्ड ऑन सॉलिड इन्फॉर्मेशन इज ऑलवेज अ गुड डिसिजन. And that decision, there's always a possibility that that decision will be there and you will stick with that decision for the longer period. चांगल्या माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय हा अधिक काळ तुम्ही त्या निर्णयावर ठाम राहता, कारण तुम्ही त्या निर्णय घेताना त्या पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीसाठी अनेक कंगोरे तुम्ही तपासलेले असतात आणि ते कंगोरे तपासल्यानंतर तुम्ही त्या निर्णयाला पोहोचलेला असता, म्हणून त्या निर्णयाला ठाम राहणं हे सोपं होतं. मग IAS व्हायचं असेल तर तुम्हाला काय माहिती लागेल किंवा IAS तुम्हाला नक्की करायचं असेल कसं, बघा आम्हाला आमचे एक सर सांगायचे की तुम्ही नदीच्या काठावर बसून नदीचं पाणी थंड आहे का, नदी किती खोल आहे, किंवा नदीचा काही फ्लो, नदीचा जो प्रवाह आहे तो किती जास्त आहे, त्याच्यामध्ये मी तग धरू शकतो का, असे अनेक प्रश्न तुम्हाला भेडसावत असतात. पण नदीच्या काठावर बसून याची उत्तरं नाही सापडत. सिमिलरली अगदी त्याच पद्धतीनं मला UPSC करायची आहे की करायची नाहीये, मला करायची असेल तर त्यासाठी नक्की काय गोष्टी लागतात, किंवा मला UPSC करायचीच नाहीये कारण त्याची ही कारणं आहेत, ती कारणं ऍक्च्युअली खरी आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतल्याशिवाय UPSCच्या क्षेत्रामध्ये किंवा IASची एक्झाम देण्याचा निर्णय घेणं कधीही योग्य होणार नाही. तर विद्यार्थ्यांना UPSCची सांगोपांग आणि पूर्ण माहिती भेटावी यासाठी द युनिक अकॅडमीच्या वतीने एक कोर्स आयोजित केलेला आहे. त्या कोर्सची माहिती अलॉंग विथ दॅट UPSCची माहिती देण्यासाठीचा हा व्हिडिओ, ज्यामध्ये तुमचे काही नेहमी पडणारे प्रश्न, त्या प्रश्नांचा सुद्धा आपण निपटारा करूयात. सो ते प्रश्न सोडवूयात, त्यासोबत फाउंडेशन कोर्स तुमच्या या प्रयत्नांमध्ये कसा माहिती तुम्हाला उपयोगी ठरू शकतो याची माहिती घेऊयात, आणि त्यासोबतच तुम्हाला UPSC बद्दल तुमचे काय गैरसमज असतील तर तेही क्लिअर करून घेऊयात. कोर्सची माहिती घेण्याआधी बेसिकली UPSC म्हणजे काय, ज्याची बरीचशी माहिती तुमच्या लोकांना असेल, तरी आपण एक काही माहिती, त्याची एक बेसिक माहिती, मूलभूत माहिती घेऊयात. पहिली बेसिक माहिती आहे की UPSC ही 3 स्टेजमध्ये होणारी एक्झाम आहे. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, प्रिलिम्स, मेन्स आणि तिसरी स्टेज म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट, ज्याला पॉप्युलरली इंटरव्ह्यू म्हणतात. प्रिलिम्समध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 असतो जनरल स्टडीज, ज्याला पॉप्युलरली GS म्हणतात. 100 क्वेश्चन असतात, 200 मार्क असतात. पेपर 2 असतो सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, ज्याला पॉप्युलरली CSAT म्हणतात, ज्याच्यामध्ये 80 प्रश्न असतात आणि त्याला 200 मार्क्स असतात. सो बेसिकली GS मध्ये एका प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क असतील आणि CSAT मध्ये एका प्रश्नासाठी 2.5 मार्क असतील. CSAT हा क्वालिफाईंग इन नेचर आहे, म्हणजे CSATला तुम्हाला फक्त 66 मार्क्सचा टप्पा क्रॉस करायचा आहे. 66 पेक्षा जास्त मार्क तुम्ही घेतले, तुम्ही पेपर क्वालिफाय झालात. आणि ही जी प्रिलिम्स आहे त्याचं नेचर आहे, त्याचा जो पेपर सोडवण्याचा जो प्रकार आहे तो आहे ऑब्जेक्टिव्ह, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे एक प्रश्न आणि एका प्रश्नाखाली त्याचे 4 पर्याय, बहुपर्यायी तुम्हाला प्रश्न असतील आणि त्यातून तुम्हाला योग्य उत्तराची निवड करायची आणि सोबतच तिथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. म्हणजे प्रिलिम्स तुम्हाला सोडवायची असेल तर प्रिलिम्स सोडवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे तुमचा नॉलेज बेस खूप चांगला पाहिजे, तुमची ॲक्युरसी खूप चांगली पाहिजे, तुमचं फॅक्ट्सवर प्रभुत्व पाहिजे आणि तुमचं डिडक्टिव्ह लॉजिक चांगलं पाहिजे, डिडक्शन जमलं पाहिजे, एलिमिनेशन जमलं पाहिजे. ठीक आहे, तर हे काही स्किल्स प्रिलिम्समध्ये लागतात. मेन्स जी ती पुढची स्टेज आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं 1750 मार्कांची एक्झाम असते. ती कशी आपण पाहूया. जनरल स्टडीज मध्ये GS1, GS2 अँड GS3 अँड GS4 असे GSचे 4 पेपर असतात. त्याच्यामध्ये GS1 मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन सोसायटी, GS2 मध्ये कॉन्स्टिट्यूशन आणि इंटरनॅशनल रिलेशन, GS3 मध्ये तुमचा असेल इकॉनॉमिक्स, डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी, आणि GS4 जो असतो तो एथिक्सचा पेपर असतो. ठीक आहे,
त्याच्यानंतर 2 पेपर असतात ज्याला ऑप्शनलचे पेपर म्हणतात. ते असतात तिथे 2 पर्याय, तिथेही 250 मार्कांचा एक पेपर, असे 500 मार्कांचे पेपर. सो GS 1 to 4 1000 आणि ऑप्शनल 1 and 2 500, 1500. ऑप्शनल तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. ऑप्शनल UPSCने एक यादी बनवलेली आहे, ती यादी तुम्हाला मिळू शकते. त्यातून तुमच्या आवडीचा जो ऑप्शन असेल तो तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर 2 लँग्वेज पेपर असतात. एक असतो तुम्हाला कम्फर्टेबल असलेली तुमची एक भारतीय भाषा, अर्थात आपण जे लोक ही वेबिनार पाहतात ते डेफिनेटली मराठी भाषा निवडतील, आणि दुसरी भाषा असते इंग्लिश. 300 मार्कांचा पेपर असतो लँग्वेजचा. तो क्वालिफाईंग असतो सीसॅट प्रमाणे, म्हणजे तुम्हाला फक्त 75 मार्क घेणे, 25% आवश्यकता असते, आणि ते एकदा घेतले की तुम्ही क्वालिफाय होता. महत्वाची गोष्ट म्हणजे मेन्सचा जो पेपर आहे ती रिटन एक्झामिनेशन आहे, म्हणजे तुम्हाला पेपर लिहायचे. प्रिलिम्समध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन होते, तुम्हाला ऑप्शन चूज करायचे होते. इथे तुम्हाला तुमची उत्तरं लिहायची आहेत. तर इथे तुमच्या रायटिंग स्किल्स, अनालिटिकल स्किल्स, तुम्हाला तुमची मतं मांडण्याचं कौशल्य, ते योग्य पद्धतीनं तिथे पेपरमध्ये लिहिण्याचं कौशल्य, तुम्ही तुमच्या मतांना कुठल्या पद्धतीने योग्य कन्क्लुजन पर्यंत पोहोचवता याचं कौशल्य, अशी विविध कौशल्य तुमच्या रिटन एक्झामिनेशनमध्ये चेक होतात. रिटन एक्झामिनेशन जे पास होतात त्यांच्यासाठी 3rd स्टेज असते, ती म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट किंवा पॉप्युलरली ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो, जो असतो 275 मार्कांचा. मुळात तुमचं किती नॉलेज आहे या नॉलेजची टेस्ट तुमची प्रिलिम्स अधिक मेन्समध्ये झालेली असते. पर्सनॅलिटी टेस्ट ही तुमच्या नॉलेजची टेस्ट नसून तुमच्या व्यक्तिमत्वाची टेस्ट असते, की तुम्ही किती स्थितप्रज्ञ आहात. तुम्ही जेव्हा कठीण प्रसंग येतो किंवा तुमच्या दबाव येतो, अशा प्रसंगांमध्ये तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं इफिशियंटली काम करू शकता, किंवा जेव्हा तुम्हाला काही अवघड प्रश्न विचारले जातात त्यातून तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं मार्ग काढू शकता, अशा विविध गोष्टींना तपासण्यासाठी ही पर्सनॅलिटी टेस्ट असते. आता मग या ज्या UPSC बद्दल आपण जी शॉर्टमध्ये माहिती पाहिली, याची तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्हाला त्या संदर्भातली लिंक भेटेल. अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव सर आणि याच्या आधी प्रवीण चव्हाण सर आणि अमिषा मायानी मॅडम यांनी काही व्हिडिओ घेतलेले आहेत, त्याची तुम्हाला प्लेलिस्ट भेटेल. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही UPSC संदर्भात, ऑप्शनल संदर्भात अधिक तुम्हाला सखोल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, आज आपण ज्या गोष्टींची चर्चा करणार आहोत त्या गोष्टींकडे आपण पुन्हा येऊया. आता मुळात जसं मी सांगितलं की UPSC करायची आहे की नाही, किंवा मला IAS ची परीक्षा द्यायची आहे का नाही, यासाठी माहिती तुम्ही घेऊन त्यामध्ये उतरणं आवश्यक आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहू शकता दीर्घकाळासाठी. हे होण्यासाठी हा कोर्स, हा फाउंडेशन कोर्स तुम्हाला कसा मदत करतो ते आपण पाहूया. सो नेक्स्ट जो मुद्दा आहे तो आहे की व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस फाउंडेशन कोर्स. मुळात हा फाउंडेशन कोर्स का आयोजित केला गेला आहे ते आपण जाणून घेऊया, आणि हा फाउंडेशन कोर्स तुमच्यासाठी कसा उपयोगी आहे हे जाणून घ्या, ते अत्यंत महत्वाचं आहे. पहिला मुद्दा आहे टू प्रोव्हाइड ऑल द नेसेसरी इन्फॉर्मेशन टू द स्टुडंट्स. UPSC म्हणजे काय आणि त्यासाठी कोणकोणत्या माहितीची आवश्यकता असते, ती सगळी माहिती विद्यार्थ्यांना पोहोचवणे, हा त्या कोर्सचा एक उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे की मला UPSC करायची की नाही हे मी ठरवण्यासाठी माझ्याकडे काही माहिती असली पाहिजे, आणि ती माहिती जेव्हा मला भेटेल त्याच्या आधारित मला निर्णय घ्यायला मदत होईल. तर तसा निर्णय घ्यायला विद्यार्थ्यांना मदत व्हावी, हा एक या कोर्सचा उद्देश आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हे जाणवून देणं किंवा विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती देणं की UPSCच्या नक्की काय अपेक्षा आहेत एका कॅन्डिडेटकडून, एका उमेदवाराकडून, हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की UPSCला नक्की कोणकोणत्या गोष्टी असतात ज्या UPSC एका कॅन्डिडेटकडून अपेक्षित करते, त्याचीही माहिती भेटणं आवश्यक आहे, ज्याद्वारे विद्यार्थी स्वतः तपासू शकतो की मी ती परीक्षा देण्यासाठी सक्षम आहे की नाही, किंवा अशा क्वालिटीज मी माझ्यामध्ये बिल्ड करू शकतो का ज्याद्वारे मला भविष्यामध्ये ही परीक्षा द्यायची आहे. तर UPSCच्या अपेक्षा विद्यार्थ्यांकडून किंवा कॅन्डिडेट्सकडून कोणत्या आहेत याची माहिती देणे हा एक उद्देश या कोर्सचा आहे. त्यासोबतच जे स्किल्स UPSC डिमांड करते ते स्किल विद्यार्थ्यांना डेव्हलप करण्यासाठी मदत करणे हा एक या कोर्सचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे कधी कधी विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मी इतक्या लवकर UPSC तयारी केली पाहिजे का. तर त्याचं उत्तर असं आहे की UPSC तयारी इतक्या लवकर करायची म्हणजे तुम्ही सगळं सोडून फक्त UPSC करताय असं नाही होत. ठीक आहे,
तुम्हाला जितक्या लवकर माहिती भेटते तितक्या लवकर तुम्हाला निर्णय घ्यायला मदत होते. समजा असं घडलं की तुम्ही UPSC ची सुरुवात लवकर केली वयाच्या 17-18व्या वर्षी आणि तुम्हाला बाय 20 कळलं की हे माझ्यानं होणार नाहीये, अवघड आहे, माझं व्यक्तिमत्व वेगळं आहे. तिथून तुम्हाला अल्टरनेट करिअर ऑप्शन चूज करायला सुद्धा खूप वेळ शिल्लक राहतो. सो सूनर द बेटर. जितक्या लवकर तुम्ही सुरुवात केलीत, अर्थात सगळं सोडून UPSC करा उद्यापासून असा कुठेच त्याचा अर्थ होत नाहीये, पण परीक्षेची माहिती घ्यायची जरी लवकर सुरुवात केली तरी तुम्हाला समजा उद्या जाऊन अल्टरनेट करिअर शोधायचं असेल त्यासाठीही तुम्हाला मुबलक वेळ भेटतो आणि त्या उद्देशाने सुद्धा हा कोर्स तुम्हाला उपयोगी ठरतो. त्याच्यानंतर तुमच्या डोक्यात जितके काही प्रश्न असतात त्या महिन्याच्या किंवा हा कोर्स बेसिकली 40 दिवसांचा आहे त्यामध्ये ते बऱ्यापैकी सगळे डाऊट्स क्लिअर होतील. त्यातही काही तुमचे डाऊट्स असतील त्या आज आपण डेफिनेटली डिस्कस करणार आहोतच. आणि तिसरी महत्वाची गोष्ट किंवा शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे हा कोर्स म्हणजे एक लिटमस टेस्ट आहे असं समजा. आता जे विद्यार्थी केमिस्ट्रीचा ज्यांनी अभ्यास केला असेल किंवा लॅबोरेटरीजमध्ये एक्सपेरिमेंट्स केले असतील त्यांना समजत असेल की लिटमस टेस्ट काय असते. कलर ब्ल्यू येतो का रेड येतो, याच्यावरून ते ऍसिडिक आहे की अल्कलाइन आहे हे तुम्हाला समजतं. सो त्याच पद्धतीने महिनाभर हा कोर्स केल्यानंतर लक्षात घ्या, रोज 4 तास तुम्हाला इंटेलेक्च्युअली चॅलेंजिंग गोष्टी ऐकायच्यात महिनाभर 40 दिवस. म्हणजे तुम्हाला हे तर समजतं की माझ्यात ती क्षमता आहे की नाही, मी पुढे जाऊन काही वर्ष आयुष्यातली माझ्या UPSC परीक्षेसाठी देऊ शकतो का, हे समजण्याची लिटमस टेस्ट आहे. म्हणजे अंधारात चाचपडण्यापेक्षा तुम्हाला एक्झॅक्टली याची देही याची डोळा याचा अनुभव येईल आणि तुम्हाला UPSC करायची आहे की नाही या 40 दिवसांच्या शेवटी तो ठाम निर्णयाप्रती पोहोचता येईल. सो असं होईल की तुम्हाला 40 दिवसानंतर हे समजेल की मला डेफिनेटली UPSC करायचे आहे, मला ही गोष्ट आवडलेली आहे, मी करू शकतो. काही जणांना असं समजेल कालांतराने की ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे, कदाचित माझ्याच्यानं जमणार नाही. पण हा निर्णय जेव्हा होईल तेव्हा ऍटलिस्ट त्यांनी काही गोष्टी स्वतः व्हेरीफाय केलेल्या असतील आणि त्या स्वतः व्हेरीफाय केल्या असल्या कारणानं तो तुमचा निर्णय हा अधिक परिपूर्ण विचारपूर्वक असल्या कारणानं तो ठाम असेल आणि तुमच्या मनामध्ये त्याच्या प्रती कुठलाही किंतु परंतु असणार नाही. ठीक आहे. आता 10 फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, जसं तुम्ही टायटलमध्ये पाहिलं असेल की हा कोर्स जॉईन करताना, आता बघा हा कोर्स तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहताय. काही जण अकोल्याचे आहेत, काही जण बुलढाण्याचे असतील, कुणी खानदेशातलं असेल, कोकणातले काही विद्यार्थी असतील, मराठवाड्यातले खूप मुलं असतील, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुण्यातलेच काही विद्यार्थी असतील, मुंबईतले काही विद्यार्थी असतील. तर तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे व्हिडिओ पाहताय. त्यामुळे तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतील. त्यातले काही प्रश्न जे वारंवार मुलांकडून विचारले जातात, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. सो लेट्स सी सम ऑफ द फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स and let's try to clear each and every doubt that is there in your mind. So first question that I'm going to take is, what should I opt after 10th and 12th? 10वी आणि 12वी नंतर मी काय केलं पाहिजे? मी आर्ट्सला जायला हवं की मी सायन्सला जायला हवं? सो हा एक खूप कॉमन प्रश्न असतो की 10वी नंतर मी काय केलं पाहिजे. सो बेसिकली या प्रश्नाचं उत्तर UPSC तुम्हाला करायचे आहे हे डोक्यात ठेवून करण्यापेक्षा मला माझा कल कुठं आहे, माझा इंटरेस्ट कुठे आहे त्याकडे जावा. एस्पेशली जर तुम्हाला 10वी नंतर चांगले मार्क्स असतील आणि तुम्हाला मुळात सायन्स फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर जास्त विचार न करता तुम्ही सायन्सला जाणं उचित ठरेल. कारण तुम्हाला 12वी नंतर तो ऑप्शन पुन्हा ओपन राहतो की मला सायन्सच कंटिन्यू करायचं आहे की मला आर्ट्समध्ये शिफ्ट व्हायचं आहे. सो तिथून पुढे तुम्हाला 2 वर्ष भेटतील या गोष्टींवर अधिक विचार करायला, अधिक माहिती घ्यायला, ज्याद्वारे पुन्हा एकदा तुम्ही जो डिसिजन घेणार आहात तो इन्फॉर्म्ड असेल, चांगल्या माहितीच्या आधारे घेतलेला तो डिसिजन असेल. जे लोक 12वी सायन्सला आहेत त्यांना हा विचार करावा लागेल की मला स्वतःला सायन्समध्ये इंटरेस्ट आहे का, आणि सायन्समध्येच मी जर डिग्री करू शकत असेल तर त्या लोकांनाही मी असं सजेस्ट करेन की तुमची आवड जी असेल तुम्ही ते केलं पाहिजे. UPSC साठी काय लाभदायक आहे ते करण्यापेक्षा, कारण तुम्हाला जी गोष्ट आवडते ते तुम्ही सहजपणे करू शकता आणि ऍट द सेम टाइम तुम्ही अशा ठिकाणी चांगली प्रोफिशियन्सी, तुम्ही चांगली गुणवत्ता प्राप्त करून तुमच्या करिअरसाठी चांगले ऑप्शन निर्माण करू शकता. त्यामुळे UPSC साठी काय सुटेबल आहे, मला वाटतं की हा प्रश्न दुय्यम असला पाहिजे. तुमची आवड काय आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे हा प्राथमिक मुद्दा आहे आणि तिकडे जाणं कधीही श्रेयस्कर असेल 12वीच्या मुलांसाठी. 10वीच्या मुलांसाठी जे कन्फ्यूज आहेत पण ज्यांना चांगले मार्क आहेत आणि सायन्स आवडतं ते सायन्सला जाऊ शकता.
2 वर्षाने तुम्हाला पुन्हा संधी आहे 12वी नंतर की तुम्हाला ह्युमॅनिटीजकडे जायचं आहे, आर्ट्सकडे जायचं आहे, यू कॅन डेफिनेटली डू दॅट. So as you will have that opportunity even after 2 years, those who think they can go with the science, I would like to suggest please go with science now. Or if you have decided, if you have already decided that I want to go with arts, you can do that. ओके. पण ज्यांच्या मनात द्विधा मनस्थिती असेल आणि सायन्स आवडत असेल, तुम्ही सायन्सकडे जाऊ शकता. पुढचा प्रश्न जो खूप कॉमनली विचारला जातो, विल अ ग्रॅज्युएशन इन ह्युमॅनिटीज इन्क्रीज माय चान्सेस ऑफ क्लिअरिंग द एक्झामिनेशन. जर मी आर्ट्समधून ह्युमॅनिटीजमधून जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तर त्याचा माझ्या युपीएससीला काय उपयोग होतो का? एक पहिला मुद्दा असा आहे की हा प्रश्न निर्माण का होतो, तो तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये ह्युमॅनिटीजमध्ये आर्ट्स जेव्हा तुम्ही करता बरेचसे विषय असतात जे युपीएससी मध्ये असतात. पण युपीएससी एक्झामिनेशन मुळातच प्रचंड चॅलेंजिंग असते. ती एक्झाम पास होण्यासाठी तुम्हाला ऑफकोर्स खूप जास्त अभ्यास करावा लागतो. तर आपण असं म्हणण्यापेक्षा की माझ्या ग्रॅज्युएशनचा युपीएससीला उपयोग होईल, या केसमध्ये युपीएससीचा उपयोग तुमच्या ग्रॅज्युएशनला होतो. कारण तुम्ही जर अभ्यासाची तुलना केली, जो युपीएससीला लागतो आणि तुमच्या ग्रॅज्युएशनला लागतो, तुलना यासाठी कारण जी कॉम्पिटिशन युपीएससीला पूर्ण ऑफकोर्स नॅशनल लेवलला असते, ती कॉम्पिटिशन तुमच्या ग्रॅज्युएशनला ॲट दी मोस्ट तुमच्या युनिव्हर्सिटी लेवलला असते. सो आता युपीएससीची कॉम्पिटिशन लेवल जास्त आहे, तिकडे जास्त अभ्यास करावा लागतो. त्याच्यामुळे माझ्या ग्रॅज्युएशनचा उपयोग युपीएससीला होईल यापेक्षा जर तुम्ही ह्युमॅनिटीज घेतलं तर तुमच्या युपीएससीच्या प्रिपरेशनचा उपयोग तुमच्या ग्रॅज्युएशनला होतो. मग म्हणून मी ग्रॅज्युएशन ह्युमॅनिटीजमध्येच घेतलं पाहिजे का? तर हे उत्तर किंवा हार्ड डिसिजन घेण्याआधी काही फॅक्ट्स आपण चेक केल्या पाहिजेत की ह्युमॅनिटीज मधलीच मुलं युपीएससी क्रॅक करतात का? याचं उत्तर काय आहे की समजा ह्युमॅनिटीज घेतल्याने युपीएससीला फायदा होतो असं जर आपण समजा म्हणालो आणि आपलं मत असं आहे की ह्युमॅनिटीज घेतल्यानं मला युपीएससी सोपी जाईल, तर आपल्याला असं दिसतं की जितके लोक ह्युमॅनिटीज मधून ग्रॅज्युएशन केलेले जे युपीएससी मध्ये यशस्वी होतात, कदाचित तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त इंजिनिअरिंग वाले पास होतात, जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधून येतात. आता इंजिनिअरिंग मध्ये कुठलाच विषय तुम्हाला युपीएससीच्या जे मेन जीएसचे पेपर असतात तिथे काहीच संबंध नसतो, काहीच ओव्हरलॅप होत नाही. मग आपण या केसकडे कसं बघायचं? तर मुळात ग्रॅज्युएशन सुद्धा निवडताना तुमची आवड, तुमचा कल, तुमचा इंटरेस्ट ही प्रायमरी गोष्ट पाहिजे, ना की मला युपीएससीला त्याचा काय उपयोग होईल. ठीक आहे. कारण ह्युमॅनिटीज मध्ये तुम्ही जो अभ्यास कराल त्याच्यापेक्षा हमखास तुम्ही युपीएससीचा अभ्यास जास्त करता. ठीक आहे. सो मी पुन्हा एकदा तेच सांगेन की ग्रॅज्युएशन ह्युमॅनिटीज मध्ये करायचं की सायन्समध्ये बीएससी करायची आहे, का इंजिनिअरिंग करायची आहे, का मेडिकल करायचं आहे, याचा निर्णय तुमचा कल, तुमची आवड, तुमचा इंटरेस्ट आणि तुमच्या क्षमता यांच्यावरच तुम्ही घेतला पाहिजे. पुढचा एक क्वेश्चन असतो जो मुलं सहसा विचारतात, तो आहे की इज डिस्टन्स डिग्री एलिजिबल फॉर युपीएससी? मी मुक्त विद्यापीठातून जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तर मला युपीएससी साठी मी एलिजिबल आहे का? तर कुठलीही डिग्री जी कुठल्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून तुम्ही घेतली असेल, मान्यताप्राप्त हा शब्द अर्थात महत्वाचा आहे, अशी डिग्री युपीएससीला चालते. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामधून सहसा मुलं YCMOU, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ किंवा इग्नू, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, इथून आपलं ग्रॅज्युएशन काही जण कम्प्लीट करतात. असे विद्यार्थी युपीएससी देण्यासाठी एलिजिबल असतात. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिमम पर्सेंटेज इन ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड टू बी एन IAS ऑफिसर? मला माझ्या 10th 12thला किंवा ग्रॅज्युएशनला किती मार्क्स कमीत कमी असावेत सो दॅट आय कॅन अपियर फॉर युपीएससी? सो मुळात युपीएससीनं कधीच अशी कुठली कमीत कमी मार्कांची अट ठेवलेली नाहीये. तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे हीच युपीएससीची अट आहे. मग ती 36% असो किंवा 96% असो, त्याच्याने फरक पडत नाही. जर तुम्ही ग्रॅज्युएट आहात, पदवीधर आहात, ती एकमेव अट आहे जी युपीएससी तुमच्याकडून अपेक्षित करते. पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला ज्यांनी युपीएससीची ऑलरेडी माहिती घ्यायची सुरुवात केली असेल त्यांनी एनसीईआरटी हे नाव नक्की ऐकले असेल, राईट? एनसीईआरटी. सो एक क्वेश्चन असतो की एनसीईआरटी इतके काय महत्वाचे आहेत बाबा? का प्रत्येक जण येतो आणि सांगतो की एनसीईआरटी वाचा, एनसीईआरटी वाचा, एनसीईआरटी महत्वाचे आहेत? का महत्वाचे आहेत एनसीईआरटी? तर मुळात एनसीईआरटी जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की तुमचं बेसिक फाउंडेशन आणि तुमचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी देण्याचं काम एनसीईआरटी करतात. एनसीईआरटी ज्या भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत
आणि ज्या पद्धतीनं ते मांडलेले आहेत त्या इतक्या सुंदर पद्धतीनं मांडलेल्या आहेत की कुठलाही विषय मुळातून समजण्यासाठी अत्यंत मदत होते. त्यामुळे विद्यार्थी कुठल्याही बॅकग्राऊंडचा असो, स्टेट बोर्ड असो किंवा सीबीएसई बोर्ड असो, त्यांना पुन्हा पुन्हा एनसीईआरटी वाचणं आवश्यक असतं, कारण त्यातून तुम्हाला जे विजडम येतं, जे ज्ञान येतं आणि जे बेसिक अंडरस्टँडिंग जेव्हा तुमचे क्लिअर होते, तुमच्या बेसिक फाउंडेशन लेवलच्या गोष्टी जेव्हा क्लिअर होतात, दॅट डेफिनेटली हेल्प्स यू टू स्टडी यूपीएससी इन अ बेटर मॅनर. पुढचा एक प्रश्न असतो जो सहसा मुलं प्रश्न विचारतात की मी एनसीईआरटी कोणत्या भाषेतून वाचल्या पाहिजेत? मराठीतून एनसीईआरटी अवेलेबल आहेत का, की इंग्लिशमध्येच वाचाव्यात की हिंदीमध्ये वाचाव्यात? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की एनसीईआरटी मराठीमध्ये नसतात. ठीक आहे, द युनिक अकॅडमीच्या वतीने काही एनसीईआरटीचं ट्रान्सलेशन अवेलेबल आहे मराठीमध्ये, तुम्ही नक्कीच त्याचा उपयोग करू शकता. पण एनसीईआरटीची सगळी पुस्तकं आहेत ती तुम्हाला एकतर इंग्लिश किंवा हिंदीमध्ये तुम्हाला भेटतात. मग आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मी एनसीईआरटी हिंदीतून वाचन कारण मला इंग्लिश अवघड जातं. सो त्या विद्यार्थ्यांना सहसा आमचं म्हणणं असं असतं ॲज अ अकॅडमी की तुम्ही एनसीईआरटी सहसा इंग्लिशमध्ये वाचायचा प्रयत्न करा. का? कारण तुम्हाला जो न्यूजपेपर वाचायचे आहे ते बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये आहेत, जे चांगले न्यूजपेपर आपण मानतो, द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस. त्याच्यामुळे आज जरी तुमचं इंग्लिश कदाचित इतकं चांगलं नसेल की ज्यामध्ये तुम्हाला एनसीईआरटी का फ्लोमध्ये वाचता येत नसतील, पण तीच सिच्युएशन, तीच कंडिशन एक वर्षानंतर असणार नाही. अजून एक वर्षानंतर तुम्ही जेव्हा अभ्यास करताल डेफिनेटली तुम्ही इम्प्रूव्ह होचाल. असं तर होणार नाही की आज तुमची जी कंडिशन आहे तीच कायमस्वरूपी राहील. सो यू कॅन डेफिनेटली इम्प्रूव्ह युअर इंग्लिश, दो यू थिंक इंग्लिश इज अ प्रॉब्लेम देअर. तुम्हाला वाटत असेल की इंग्लिश ही अडचण आहे, तरीही तुम्ही असं सजेशन माझं राहील किंवा सहसा कुठल्याही तुम्हाला फॅकल्टीचं राहील की एनसीईआरटी सहसा इंग्लिशमध्ये वाचा. अर्थात तुम्हाला अडचण आली, जमत नाहीये, तुम्ही हिंदी एनसीईआरटी मधून त्याचं ट्रान्सलेशन अर्थात असतं, तिथून समजून घेऊन वाचू शकता, मदत घेऊ शकता हिंदी एनसीईआरटीची. पण इंग्लिशमध्ये वाचणं जास्त श्रेयस्कर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आय डू नॉट लिव्ह इन पुणे, कॅन आय अटेंड दिस कोर्स ऑनलाईन? मला हा कोर्स करायचा आहे पण मी पुण्यामध्ये राहत नाही, मग मी काय करू? मी हा कोर्स ऑनलाईन करू शकतो का? तर तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मला इतकं सांगायचं, हा कोर्स ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन या दोन्ही मोड्समध्ये अवेलेबल आहे. सो दोज हू आर नॉट इन पुणे बट वॉन्ट टू अटेंड दिस क्लास, they can attend this class online. That option is available. If you want to come to Pune and attend the class in offline mode, you can do even that. Okay, so both the modes for this particular class are available. पुढचा क्वेश्चन आहे, द कोर्स विल बी कंडक्टेड इन विच लँग्वेज? कोणत्या भाषेमध्ये हा कोर्स कंडक्ट केला जाईल? ठीक आहे, तर हा जो कोर्स आहे यूपीएससी 40 दिवसांचा फाउंडेशन कोर्स, हा बायलिंग्वल असेल, म्हणजे हा इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी या दोन्ही भाषांमध्ये कंडक्ट केला जाईल. सो ज्यांना इंग्रजीची अडचण असेल त्यांच्यासाठी अर्थात मराठी आणि इंग्लिश या दोन्हीमध्ये हा कोर्स अवेलेबल असेल, त्यामुळे त्याची चिंता करण्याची काही गरज नाहीये. पुढचा प्रश्न आहे, कॅन आय प्रिपेअर फॉर यूपीएससी इन मराठी? आता काही विद्यार्थी आहेत की ज्यांना मला इंग्रजीची थोडी भीती असते, त्यांचा असा प्रश्न असतो की मी यूपीएससी मराठीमध्ये करू शकतो का? त्याचं उत्तर आहे येस, यू कॅन. तुम्ही मराठीमध्ये यूपीएससीची तयारी डेफिनेटली करू शकता. पण हे सांगताना मला पुन्हा एक धोक्याची सूचना तुम्हाला द्यावीशी वाटते. धोक्याची सूचना म्हणण्यापेक्षा एक प्रेमाचा सल्ला आपण असं म्हणूया की यूपीएससी मी जरी मराठीत करणार असले तरी मी फक्त आणि फक्त मराठीच वाचेन असा कुठलाही समज ठेवून तुम्ही यूपीएससीची तयारी अर्थात सुरू करू नये. ह्याचं कारण हे आहे की जसं मी मागाशी सांगितलं एनसीईआरटीज बद्दल, की आज जरी इंग्रजी तितकं तुमची स्ट्रेंथ नसेल, पण कालांतरानं तुम्ही अर्थात अभ्यास करणार आहात. तुम्ही आज ज्या तुमच्या विकासाच्या लेवलला आहात त्याच्यापेक्षा डेफिनेटली पुढे जाणार आहात. तोच नियम आहे आपला निसर्गाचा, राईट? सो त्याच्यामुळे मी मराठी माध्यम जरी निवडलं तरी मी इंग्रजीकडे कम्प्लीट 100% दुर्लक्ष करेन असा कुठलाही भाव न ठेवता तुम्ही मराठी माध्यम निवडू शकता. इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे, मराठी ही ज्ञान भाषा होण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यामध्ये अकॅडमीचंही स्वतःचं योगदान आहे. त्यामुळे तुम्हाला मराठीत जरी सगळे सोर्सेस अवेलेबल असले तरी प्रसंगी एखादी गोष्ट, एखादा न्यूजपेपर तुम्हाला इंग्रजीमधून वाचण्याची गरज असेल तर तितकी तुमची तयारी असणं आवश्यक आहे. अदरवाईज अकॅडमीतर्फे किंवा बाजारामध्ये हे तुम्हाला यूपीएससीच्या तयारीसाठी जितकं काही संदर्भ साहित्य लागतं ते सगळं अवेलेबल आहे. तुम्ही मराठीमध्ये परीक्षा देऊ शकता.
आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ठीक आहे, आम्ही ऐकलं सगळं, पण तरी माझ्या मनात प्रश्न आहे की मी हा कोर्स का करावा? वाय शुड आय जॉईन दिस कोर्स? खरंच आवश्यकता आहे का? आणि माझ्या सुट्ट्यांमधला इथून पुढच्या 2 महिन्यातल्या 40 दिवसांचा कोर्स, 40 दिवसांचा टाईम, त्यातले रोजचे 4 तास जे इंटेलेक्च्युअली चॅलेंजिंग असतील ते मी द्यावेत का? अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याद्वारे तुम्हाला असं वाटतं की मी माझे 40 दिवस या कोर्ससाठी डेडिकेट करावेत? सर, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही हा कोर्स करावा ते आपण पाहूया. त्यातलं पहिलं उत्तर आहे टू नो वेदर यू आर रिअली इंटरेस्टेड इन युपीएससी ऑर नॉट. मला वाटतं की मला युपीएससी आवडते, पण नक्की आवडते का? युपीएससी मी लांब, आपण मराठीत म्हण तुम्हाला माहिती आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हा करे किंवा दुरून डोंगर साजरे, तुम्ही या म्हणी ऐकल्या असतील. तर मुळात युपीएससी तुम्हाला वाटते करायची आहे, तुमची इच्छा आहे, पण ऍक्च्युअली तुम्ही इंटरेस्टेड आहात का हे तुम्हाला 40 दिवसानंतर अधिक चांगला तो अंदाज येईल. राईट? कारण तुम्ही सगळे विषय पाहिलेले असतील, सगळ्या विषयांची तुम्ही चर्चा ऐकल्या असतील, बऱ्यापैकी विषय शिकलेले असतील, न्यूजपेपर कसा वाचायचा, काय महत्वाचं आहे, काय केलं नाही पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतील. तेव्हा तुम्हाला कळेल की अरे मला खरंच युपीएससी मध्ये इंटरेस्ट आहे किंवा नाही. आता बघा, जे लोक क्रिकेट खेळतात त्यांना क्रिकेट बघणं खूप थोडं म्हणजे छान वाटतं, पण जेव्हा लेदर बॉल काही मुलं क्रिकेट खेळायला जातात, तो जो ऍक्च्युअल क्रिकेटमध्ये वापरलेला बॉल असतो तो जेव्हा हाताला लागतो मुलांच्या, अनेकांचं क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बंद होतं. राईट? सो दुरून डोंगर साजरे जसं मी म्हणालो, सिमिलरली खरंच तुम्हाला युपीएससी मध्ये इंटरेस्ट आहे का हे कळण्याचं एक माध्यम म्हणजे हा कोर्स आहे. त्याच्यासाठी तुम्ही कोर्स केला पाहिजे. अजून का केला पाहिजे? टू नो वेदर यू रिअली वॉन्ट टू डेडिकेट सम प्रिशियस टाइम टू युअर प्रिपरेशन फॉर दिस एक्झामिनेशन. म्हणजे खरंच मी माझ्या करिअर मधल्या काही वर्ष, 2-3 वर्ष ह्या एक्झामसाठी मी देऊ इच्छितो का, हे जाणून घ्यायला तुम्हाला मिळेल. कारण कसं आहे बघा, युपीएससीची तयारी करणं म्हणजे टाइम जातो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. योग्य प्लॅनिंग केलं तर तो कमी वेळ जाईल, पण हा वेळ मला खरंच द्यायचा आहे का त्या वेळामध्ये मी दुसरं काहीतरी अल्टरनेट करू शकतो, याचा अंदाज यायला तुम्हाला मदत होईल. राईट? सो मला खरंच युपीएससी करायची आहे का, माझा इंटरेस्ट खरंच आहे का? दुसरी गोष्ट, माझ्या करिअरचा अत्यंत महत्वाचा टप्पा मी युपीएससी देणं योग्य राहील का, याचाही अंदाज येईल. त्यासाठीही तुम्ही हा कोर्स केला पाहिजे. पुढे, टू नो युअर पर्सनॅलिटी इज सुटेबल फॉर दिस एक्झामिनेशन ऑर नॉट. ओके, टू नो इफ युअर पर्सनॅलिटी इज, माझं व्यक्तिमत्व ही परीक्षा देण्यासाठी किंवा ही परीक्षा पास झाल्यानंतर त्या जॉबसाठी माझं व्यक्तिमत्व कसं आहे, योग्य आहे की नाही, हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. बघा, युपीएससी काय डिमांड करते एका ऑफिसरकडून? युपीएससीला एखादी व्यक्ती पंक्च्युअल लागते, अनबायस लागते, इम्पार्शियल लागते, सेन्सिटिव्ह लागते. म्हणजे व्यक्ती संवेदनशील पाहिजे, निष्पक्षपाती पाहिजे, त्या व्यक्तीकडे करुणाभाव पाहिजे, त्या व्यक्तीकडे लोकांना मदत करण्याचा भाव पाहिजे. अशा गोष्टी असतील तरच ती, किंवा चाणाक्ष लागते, व्यक्ती चाणाक्ष असली पाहिजे, बुद्धिमान असली पाहिजे आणि नेहमी काम करण्याची इच्छा असली पाहिजे. व्यक्ती ऍक्टिव्ह पाहिजे, तुम्ही सक्षम पाहिजे दीर्घकाळ काम करण्यासाठी, दिवसातले अनेक तास काम करण्यासाठी. हे करणं शक्य असेल. हे बघा, कधी कधी विद्वत्तेचा प्रश्न नसतो, व्यक्तिमत्वच असतो. समजा तुमच्यातला एखाद्या मुलाने खूप छान प्लॅनिंग केलं आणि युपीएससी तो पास झाला, पण त्याला कालांतराने सर्व्हिस करताना रिअलाइज झाले की नाही, पण मला आवडत नाही आहे. राईट? असंही होणं चुकीचं आहे. सो मुळात माझं व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता हा भाग सोडून युपीएससीच्या ज्या एका अधिकाऱ्याकडनं अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणारं माझं व्यक्तिमत्व आहे का नाही. सो वेदर इफ माय पर्सनॅलिटी इज सुटेबल फॉर दिस पर्टिक्युलर एक्झामिनेशन ऑर लेट्स से द सर्व्हिस इज ऑर नॉट, हे समजण्याचं एक माध्यम किंवा हे समजण्याचा एक उपाय, समजण्याचा एक मार्ग म्हणून तुम्ही ह्या कोर्सकडे पाहू शकता. पुढचं कारण किंवा शेवटचं कारण ह्या स्लाइडसाठी आपण असं पाहूया की टू नो इफ यू पजेस द रिक्वायर्ड स्किल सेट टू प्रिपेअर फॉर दिस एक्झामिनेशन. हे बघा, एक नॉलेज फील्ड आहे. हे तुमचं युपीएससी जी आहे ती तुमच्याकडून इंटेलेक्च्युअली अत्यंत दीर्घकाळ अभ्यास अपेक्षित करते. ठीक आहे? म्हणजे तुम्हाला चांगला अभ्यास करणं, दीर्घकाळात तुमची सिटिंग ॲबिलिटी आहे का नाही हे असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 5-10 मिनिटंही बसू शकत नसाल अभ्यासाला आणि तुम्ही म्हणताय की मला युपीएससी करायचे किंवा एमपीएससी करायचे किंवा रादर कुठलीही एक्झामिनेशन तुम्हाला पास व्हायचे, तर तुम्ही मुळातच चंचल स्वभावाचे असाल, तुम्ही नाही करू शकणार. सो तुमचं व्यक्तिमत्व आहे का,
तुमच्या क्षमता तशा विकसित आहेत का, तुमच्याकडे ती स्किल सेट आहे का, राईट, तुमचं वाचन कसं आहे, तुमच्याकडे क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटीज आहेत का, तुमच्या लिखाणामध्ये फ्लो आहे का, बोलण्यामध्ये तुमच्या वैचारिक स्पष्टता आहे का. सो हे स्किल सेट आहेत ना जे UPSCला पाहिजेत तुमच्याकडून, तर ते तुमच्याकडे आहेत का हे बघण्याचं, हे तपासण्याचं एक माध्यम म्हणून सुद्धा तुम्ही या कोर्सकडे पाहू शकता. तर मी हा कोर्स केला पाहिजे का, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. मला शेवटचा प्रश्न आपण जो घेतला की का मी हा कोर्स जॉईन केला पाहिजे, त्याची कारण आपण पाहिलीत. तुम्ही तुमच्या आयुष्यातला प्रिशियस टाइम UPSCला देण्यासाठी मला माझं व्यक्तिमत्व, माझ्या स्किल सेट, UPSCच्या अपेक्षा, माझा कल, माझा इंटरेस्ट, ह्या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेण्याचा उपाय म्हणजे हा कोर्स आहे. सो जाता जाता मला तुम्हाला ह्या कोर्सबद्दलची माहिती सांगायची. पहिली गोष्ट, हा कोर्स चालू होतोय 18 एप्रिल 2022 पासून, राईट. 18 एप्रिल 2022 पासून ही बॅच चालू होते. बॅचचे दिवस असतील मंडे टू सॅटर्डे, सोमवार ते शनिवार बॅच असेल. बॅचचं टायमिंग असेल सकाळी 9 ते दुपारी 1. जसं मी सांगितलं, डेली 4 तास तुम्हाला ही बॅच असेल. त्याच्यानंतर त्याचं ड्युरेशन असेल 40 दिवसांचा. 40 दिवसांची बॅच असेल. मीडियम तुम्हाला मगाशी मी सांगितले बायलिंग्वल असेल, इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये तुम्ही ही बॅच करू शकता. त्यासोबतच तुम्हाला बॅच लावण्याच्या आधी जर काही फ्री डेमो लेक्चर करायचे असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना डेमो लेक्चर करून अंदाज घ्यायचा आहे, कालांतराने ठरवायचं आहे की मला ही बॅच जॉईन करायची की नाही, त्यांच्यासाठी 18 एप्रिल पासून 20 एप्रिल पर्यंत, सो बेसिकली 18, 19 आणि 20 हे 3 दिवस तुमच्यासाठी डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल, कोर्स संदर्भात माहिती पाहिजे असेल, UPSC संदर्भात माहिती पाहिजे असेल किंवा अकॅडमी संदर्भात माहिती पाहिजे असेल, तर तुम्हाला हे 2 नंबर दिलेले आहेत. तुम्ही ह्या 2 नंबरच्या व्हॉट्सअपवर किंवा कॉल करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता. मी आशा करतो की तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालेली असतील आणि तुम्हाला तुमच्या मनातल्या काही शंका असतील त्यांचंही निरसन झालं असेल. तर या नोटवर मी हे लेक्चर थांबवतो. धन्यवाद. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.